आणि नाही यायचं मला चहा सुद्धा बनवता. पण आज माझं कुकिंग चॅनल आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रीती चाटे या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, मला चहाही बनवता येत नव्हता. तेव्हापासून ते माझं कुकिंग चॅनल सुरू करण्यापर्यंतची जर्नी. तर 2017-18 पर्यंतची गोष्ट आहे. मला चहा, मॅगी अशा साध्या गोष्टी सुद्धा बनवता यायच्या नाहीत. तर तुम्हाला वाटेल चहा तर किती साधी गोष्ट आहे आणि मॅगी सुद्धा, तर हे सुद्धा तुला यायचं नाही का? तर चहा बनवायला काय लागतं हे तर माहितीच असतं. चहापत्ती टाका, साखर टाका, दूध टाका, पाणी टाका हे सगळं. पण चांगला चहा बनवण्यासाठी चहा मसाला पण भेटतो, तो पण टाका किंवा चहा चांगला उकळला गेला पाहिजे किंवा अद्रक, इलायची ठेचून टाकलं तर ते पण छान लागू शकतं आणि किंवा थोडा दाटसर झाला पाहिजे, कलर छान आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अजिबात माहिती नव्हत्या. मुळात मला चहाच आवडत नव्हता. त्यामुळे मला ते शिकण्याची काही इच्छा पण नव्हती. आणि जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, की मी जॉइंट फॅमिलीमध्ये राहते किंवा राहायची. सासरी पण माझ्या जॉइंट फॅमिली आहे. तर तिकडे असं काही कंपल्शन नव्हतं, की हे तू करच किंवा केलंच पाहिजे वगैरे. सगळेजण मिळून करायचे, त्यामुळे आमच्यापर्यंत कुठले काम कधी यायचंच नाही. आणि मी आणि माझी छोटी चुलत बहीण आहे, तर आम्ही दोघी वर्स्ट होतो कुकिंगमध्ये. आम्हाला काहीच बनवता यायचं नाही. मॅगी जरी सांगितली तरी आमच्याकडून पाणी इतकं जास्त व्हायचं, की मग ती चवच लागायची नाही किंवा इतकं कमी पडायचं, की ती करपून जायची आणि वास येईपर्यंत आम्हाला काही कळायचं सुद्धा नाही, की नेमकं झालंय काय? तर असं सगळं होतं आणि नंतर 2018 मध्ये माझं लग्न झालं आणि मग तिकडे पण मला तू केलंच पाहिजे असं काही कंपल्शन नव्हतं. पण तरी सुद्धा मी सुरुवातीला व्हिडिओ बघायची, ही भाजी कशी बनवायची, ती भाजी कशी बनवायची आणि व्हिडिओ बघून मी करायची. पण जरी एखाद्या वेळेला ती भाजी चांगली झाली, तर उद्या मी ती भाजी बनवली तर ती चांगलीच होईल अशी काही गॅरंटी मला सुद्धा नव्हती. कारण की मी ते सगळं बघून बनवायची आणि प्रत्येक वेळेला व्हिडिओ कॉपी करून चांगलंच होईल असं नाही. त्यासाठी अनुभव पण थोडाफारसा लागतो कुकिंगचा, जो का माझ्याकडे अजिबातच नव्हता. पण मग जेव्हा कूक यायचीच नाही, तेव्हा पूर्ण स्वयंपाक मला बनवावा लागायचा. म्हणजे 2 माणसांचा वरण-भात, भाजी-पोळी बनवायला मला 2 तास जवळपास आरामात लागायचे. कारण मला कळायचंच नाही सिक्वेन्स कशापासून म्हणजे आधी वरण-भाताचा कुकर लावावा, म्हणजे वरण थंड होतं तोपर्यंत बाकी गोष्टी होतात. हे सगळं काहीच आयडिया नव्हती. आणि माझ्या पोळ्या तर अशा व्हायच्या, जेवढा वेळ मला त्या पोळ्या बनवायला लागायचा, त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ खाणाऱ्याला खायला लागायच्या. कारण की इतक्या चिवट आणि त्या वातड व्हायच्या. आणि मग नंतर हळू मी व्हिडिओ बघून वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे. पण ते चांगलेच व्हायचे असं नाही. कधी चांगले व्हायचे, कधी बिघडून जायचे, कधी माझा इंटरेस्टच नसायचा. आणि मग जेव्हा 2019च्या च्या शेवटी जेव्हा लॉकडाऊन झालं, कूक बंद झाली, हाऊस हेल्प बंद झाल्या, तेव्हा मात्र मला कंप्लीट कुकिंग करण्याची वेळ आली होती आणि तोपर्यंत मी बऱ्यापैकी व्हिडिओ बघून गोष्टी बनवत होते. पण पूर्णच जेवण रोजच 2 टाईम मी बनवेल अशी वेळ नव्हती. त्यामुळे तेव्हा असं झालं, की बापरे! आता सगळं बनवायचंय आणि कंटाळा याचा यायचा, की भांडी पण मलाच घासायची आहेत. त्यामुळे मी तेव्हा सुद्धा शॉर्टकट गोष्टी बनवायची. जर कमी भांडे पडतील असा स्वयंपाक त्यावेळेला मी बनवायचे. ते पण आम्ही 1-1.5 महिना इथे होतो. त्याच्यानंतर आम्ही गावी शिफ्ट झालो. गावी शिफ्ट झालो तेव्हा माझी दीदी पण शिफ्ट झाली होती गावी. आम्ही दोघी मग तेव्हा माहेरी होतो आणि तिचा कुकिंग क्लास झालेला होता. तिने चायनीज गोष्टी, सिंधी पदार्थ किंवा मस्तानी वगैरे असे बरेचसे पदार्थ ती तिकडे शिकली होती कुकिंग क्लासमध्ये 10 वर्षापूर्वी. ती तिथे लॉकडाऊनमध्ये बनवायची. तर तिच्यासोबत मी पण तिला मदत करायची आणि मग तेव्हा मी थोडासा इंटरेस्ट येत गेला मला आणि मी तिच्याकडून मग शिकायची. पण असंही नाही तेव्हा, की आम्ही रोजच काहीतरी बनवतोय. असं कधीतरी बनवायचो, खायचो आणि मस्त चालू होतं. आणि 2020च्या ऑगस्टमध्ये जेव्हा शौनक झाला, 2 महिने तर पूर्ण रेस्ट होता. मग त्याच्यानंतर मी जरा पौष्टिक गोष्टी कशा बनवायच्या, काय बनवायच्या, किती वेळ हे करायचं, हे सगळ्या गोष्टी मी रिसर्च चालू केला मी आणि त्या गोष्टी Google करायची किंवा YouTube व्हिडिओज बघायची. माहिती आहे, की 6 महिन्यापर्यंत त्याला काही खायला द्यायचं नव्हतं. पण तरीसुद्धा 2-3 महिन्यानंतर मी अशा व्हिडिओज किंवा असे ब्लॉग्स वगैरे वाचायचे. आणि त्याच्यानंतर जेव्हा जानेवारीमध्ये मी माझ्या सासरी शिफ्ट झाले 2021 जानेवारीमध्ये सासरी शिफ्ट झाले. तिकडे पण माझी जॉइंट फॅमिली आहे. सगळेजण मिळून बनवायचे, सगळेजण मिळून खायचो. प्रत्येकाच्या स्वयंपाकाची पद्धत वेगळी असते. तर कोणाच्या हातचं काय चांगलं लागतं, काय छान झालं, काय कसं झालं, कसं बनवलं ह्याची चर्चा व्हायची किंवा मी कधी एखादी गोष्ट बनवायला घेतली तर तेव्हा मला पण टिप्स मिळायच्या, की हे थोडं अजून भाजू दे किंवा ह्याच्यात हे मसाला टाक, हा टाक किंवा एवढं उकळू दे, त्याच्यानंतर हे टाक म्हणजे चव छान येईल. ह्याच्यात तेल थोडं कमी टाक, ह्याच्यात थोडं जास्त टाक. अशा छोट्या-छोट्या टिप्स मला तिकडे मिळत गेल्या आणि अ, खरं तर बऱ्याचशा गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. 1 वर्ष जवळपास मी तिकडे होते आणि एकटीनेच सगळा स्वयंपाक करायची वेळ तोपर्यंत नव्हती आलेली. पण मग जेव्हा मी पुण्यात आले शौनकला घेऊन आम्ही 1 वर्षानंतर शिफ्ट झालो, तेव्हा मी हाऊस हेल्प पण तिकडूनच घेऊन आलो होतो. कारण इकडची हाऊस हेल्प लावली तर मग ती इकडे-तिकडे दुसऱ्या घरी पण जाणार आणि मग इन्फेक्शन होणार याची सगळी भीती होती. लहान बाळ पण होतं सोबत. त्यामुळे मग आम्ही ते अव्हॉइड करण्यासाठी तिकडूनच हाऊस हेल्प आणलेली. तिला मी बाकी सगळी कामं लावली, पण किचनमध्ये किंवा शौनकचा खाऊ किंवा आमचं सगळं जेवण मीच बनवायची. तर तेव्हा खरं तर मी वेगवेगळे प्रयोग करायला लागले आणि एकटीने सगळं किचन सांभाळायला लागली होती. आणि नंतर
जेव्हा स्कूलला जायला लागला, तेव्हा मी असे जे वेगवेगळे प्रयोग करायचे ते चांगले बनायला लागले आणि काय कमी जास्त होतंय किंवा काय कसं बनवायचं हे सगळं मला तेव्हापासून परफेक्टली यायला लागलं. आणि मग हळू-हळू असंच 2025 मध्ये मी फायनली कुकिंगचे 2 व्हिडिओज YouTubeवरती पोस्ट केले आणि ते चांगले चालले. 50,000 वगैरे गेले सुरुवातीला आणि मला खूप आनंद झाला. असं वाटलं, "अरे बापरे! आपलं कुकिंग आवडतंय लोकांना. चला छान आहे, मस्त आहे. आपण अजून पोस्ट करू." चॅनेलवरती मी कुकिंगचेच व्हिडिओज कन्सिस्टंटली पोस्ट करत गेली. तर असा होता माझा चहापासून ते कुकिंग चॅनलपर्यंतचा प्रवास. खरं तर मला स्वतःला पण कधी-कधी विश्वास बसत नाही, की हे सगळं मी बनवतीये, बापरे! आणि माझ्याच्याने शक्य झालं हे, कारण मला माहिती मी इतकी वाईट होती स्वयंपाकामध्ये, की मला खरंच काही चांगलं बनवता यायचं नाही. आणि आता मला बरेच जण फोन करून विचारतात, की "अरे, हे लाडू कसे बनवायचे? अरे, कुलचा कसा बनवायचा? तू मला WhatsAppवरती डिटेल्स पाठव आणि मला आमचा उद्या पावभाजी बनवायचा प्लॅन आहे. पावभाजीची रेसिपी शेअर कर प्लीज डिटेल्समध्ये वगैरे." तर मस्त वाटतं एकदम बघून. आणि मला बऱ्याच जणांचे असे पण फोन येतात, की "बापरे! तू एवढं सगळं बनवतेस? बापरे! तू थाली पण बनवतेस? एवढं सगळं कधी शिकलीस तू?" वगैरे. तर मस्त वाटतं एकदम. त्यांना जेवढं हे सररिअल आहे, तेवढंच माझ्यासाठी पण वाटतं कधी विचार करून. मागचे दिवस आठवून असं वाटतं, की खरंच मी एवढं सगळं चांगलं बनवू शकते आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आवडतंय आणि तुम्ही सगळे सुद्धा मला कुकिंगमुळेच भेटलात. तर अशी होती माझी चहापासून ते कुकिंगपर्यंतची जर्नी. तुम्हाला ही जर्नी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हां, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अजिबात आवडायची नाही किंवा यायची नाही आणि आता तुम्ही एकदम प्रो आहात, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.